प्रीती राठीच्या हल्लेखोराला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अंकुर पनवारला आरोपी आहे, अंकुर पनवारला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। सेशन कोर्टाने ही शिक्षा सुनावली आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात प्रीती राठीवर हल्ला झाला होता, ॲसिड हल्ला झाला होता, मुंबईत हल्ला झाला होता। प्रीती ही नौदलातल्या नोकरीनिमित्तानं मुंबईत आली होती, तिची अपॉइंटमेंट होती नौदलामध्ये, तिला नोकरी लागलेली होती आणि त्यासाठी ती वडिलांबरोबर आलेली होती आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर तिच्यावर अंकुर पनवार या आरोपीनं तिच्यावर ॲसिड हल्ला केला होता। त्यात ती गंभीर जखमी झाली होती आणि त्यानंतर काही कालांतरानं तिचा मृत्यू झाला होता आणि त्याच खटल्याचा, या बहुचर्चित खटल्याचा आता निकाल लागलेला आहे आणि आरोपीला आता फाशीची शिक्षा सेशन कोर्टानं सुनावलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, प्रीती राठीच्या हल्लेखोराला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि मुख्य म्हणजे ॲसिड हल्ल्यामधील आरोपीला होण्याची ही पहिली फाशीची शिक्षा आहे। देशभरातील हे पहिलं उदाहरण आहे की ॲसिड हल्ल्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। ॲसिड हल्ला प्रकरणी देशातील ही पहिली फाशी आहे। मुंबईतील ही घटना होती, आपल्या वडिलांबरोबर ती मुंबईत आली होती, नौदलामध्ये नोकरीचा तिचा पहिला दिवस होता, त्यासाठी ती आली होती वडिलांबरोबर आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर ही घटना घडलेली होती। आरोपीनं तिच्यावर ॲसिड फेकलं होतं, त्यात ती गंभीर जखमी झाली होती आणि कालांतरानं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता। राजस्थानहून ती मुंबईत आलेली होती, आपल्या वडिलांबरोबर ती नोकरीनिमित्तानं रुजू होण्यासाठी आली होती आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करू। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, ॲसिड हल्ल्या प्रकरणात देशातली ही पहिली फाशी आहे, काय सांगशील एकूण? गिरीश, साधारण 1.5 ते 2 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने गँगरेप आणि ॲसिड हल्ला या दोन प्रकरणी नवीन गाईडलाईन्स दिल्या होत्या। कशा पद्धतीने असे हल्ले करून किंवा अशा पद्धतीचा गुन्हा करून जे आरोपी आहेत ते बिनबोबाट सुटतात किंवा जेलमध्ये त्यांचं आयुष्य काढतात, पण ज्यांच्यावरती संपूर्ण घटना झालेली असते त्यांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं। या अनुषंगे रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये अशा आरोपींना फाशी शिक्षा द्यावी या गाईडलाईन्स अंतर्गत मुंबईच्या विशेष न्यायालयाने अंकुर पनवार जो आहे, ज्याने प्रीती राठीवरती ॲसिड फेकलं होतं आणि त्यात तिचा मृत्यू झाला होता, त्याला फाशी दिलेली आहे। देशातील हा पहिला खटला आहे, देशातील पहिली शिक्षा आहे, त्याच्यामध्ये ॲसिड हल्ला प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली आहे। यापेक्षा धक्कादायक म्हणजे ज्यावेळी अंकुर पनवारला फाशी शिक्षा सुनावली न्यायालयाने, त्यानंतर तो हसत होता आणि न्यायालयाने देखील यावर आश्चर्य व्यक्त केलं। त्यानंतर प्रीती राठीची मावशी त्या ठिकाणी कोर्टामध्ये उपस्थित होती, त्या मावशीला अंकुर पनवार शिवीगाळ करायला लागला आणि पोलिसांनी आता अंकुर पनवारला खाली नेलेलं आहे। अजित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। प्रीती राठीच्या हल्लेखोराला फाशीची शिक्षा सेशन कोर्टानं सुनावलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।